नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणातली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक प्रमुख आरोपी जो अजूनही फरार आहे, कृष्णा आंधळे. हा कृष्णा आंधळे 3 वेळा गावात येऊन गेल्याचा धक्कादायक दावा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलाय. कृष्णा आंधळे जिवंत आहे. कृष्णा आंधळे 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता 6 मार्चला होणार आहे. त्याच्या पूर्वीच धनंजय देशमुख यांनी हा मोठा दावा केला. 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही. म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते.